इकडे वसईमध्ये भर चौकात एका वाहतूक पोलिसाला प्रवाशानं मारहाण केल्याची घटना घडली आहे। काळू विठ्ठल मुंडे असं वाहतूक पोलिसाचं नाव असून त्यांना सोहेल मेनन या व्यक्तीनं मारहाण केली आहे। प्रभाकर कुडाळकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रभाकर, वसईमध्ये नेमका हा प्रकार कुठे घडला आणि ज्या व्यक्तीनं मारहाण केली आहे त्याच्यावर काही कारवाई करण्यात आली आहे का? ज्ञानदा, ही जी घटना आहे ही सोमवारची आहे, 7 ऑगस्टची आहे। वसईचं पार्वती क्रॉस परिसर आहे त्या तिथे झालेली आहे। सध्या वसई विरार क्षेत्रामध्ये आहे सिग्नल यंत्रणा ही कार्यान्वित झालेली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे सिग्नल तोडणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे। त्यातच ही सोमवारची ही जी कारवाई होती जी ही ते जो एक फॅमिली होती त्याच्याबरोबर त्याने सिग्नल तोडलेला आणि त्यातच जे ड्युटीवर जे काळू मुंडे म्हणून आहे जे ट्रॅफिक हवालदार होते त्यांनी त्यांना अडवलं आणि त्याच्याकडे पावती फाडणार होते, तेवढ्यात त्याने ती धक्काबुक्की केलेली आहे। आपण जे मोबाईल क्लिप जी मिळाली त्याच्यामध्ये बघू शकता की कानाखाली मारण्याचा जे आहे ते प्रयत्न करतात आणि मारलेलं आहे। एवढं होऊन सुद्धा कुठेतरी पोलिसांनी जी आहे ही लपवण्याची घटना केलेली आहे, कारण की माणिकपूर पोलीस ठाण्यामध्ये जी आहे साधी MC अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आणि 3 दिवस झाले तरी त्याला अटक नाहीये, काही नाहीये। त्यामुळे पोलिसांच्या एकूण भूमिकेमध्ये साशंकता व्यक्त करण्यात आलेलं की हा प्रकरण जे आहे हे वरिष्ठ जे आहे हे दाबण्याचा प्रयत्न करतात। ज्ञानदा, प्रभाकर, धन्यवाद या माहितीबद्दल।